श्री स्वामी समर्थ. मेष राशी 2 ते 8 फेब्रुवारी साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेष राशीचे या आठवड्यातील साप्ताहिक राशी भविष्य. हा आठवडा तुमच्यासाठी कोणते नवे अनुभव घेऊन येणार आहे? करिअर, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, प्रेम, वैवाहिक जीवन, आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती या सर्व क्षेत्रांमध्ये ग्रहस्थिती तुम्हाला कशी साथ देईल? कोणत्या गोष्टीत सावधगिरी बाळगावी लागेल आणि कोणत्या ठिकाणी संधी मिळतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात मंगळ, सूर्य आणि बुध यांच्या हालचाली मेष राशीवर प्रभाव टाकताना दिसतील. आत्मविश्वास, उत्साह आणि पुढे जाण्याची जिद्द तुमच्यात वाढलेली असेल. अनेक कामे एकाच वेळी हाताळावी लागतील, त्यामुळे नियोजन महत्त्वाचे ठरेल. काही निर्णय झटपट घ्यावे लागतील, मात्र उतावळेपणा टाळणे आवश्यक आहे. संयम ठेवून शांतपणे विचार करून निर्णय घेतल्यास ग्रहस्थिती तुमच्या बाजूने राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात सकारात्मक बदलांची चाहूल लागेल. करिअर व व्यवसाय. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींना हा आठवडा प्रगतीची दारे उघडणारा ठरू शकतो. वरिष्ठांकडून विश्वास वाढेल आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जातील. कामाचा ताण वाढला तरी तुमची कार्यक्षमता आणि आत्मविश्वास यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, मात्र काही ठिकाणी मतभेद संभवतात. ते शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल परिणामांचा असेल. या आठवड्यात जुन्या ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. रखडलेले जुने व्यवहार पुन्हा मार्गी लागतील. नवीन करार, नवीन भागीदारी करू शकाल, पण कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी कागदपत्रांची नीट तपासणी करा. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसायात चांगली सुधारणा दिसून येईल. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा मध्यम ते चांगला राहील. उत्पन्नात स्थैर्य राहील, पण खर्चही तितकाच वाढू शकतो. घरगुती गरजा, आरोग्य किंवा शिक्षणावर खर्च होण्याची शक्यता आहे. अचानक होणाऱ्या खर्चासाठी आधीच तरतूद करून ठेवल्यास तणाव कमी राहील. गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. मोठे आर्थिक निर्णय पुढे ढकललेले बरे. जुने थकीत पैसे मिळण्याची किंवा अडकलेले व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आठवड्याच्या शेवटी दिसते. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात फायदा होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम जीवनात हा आठवडा भावनांनी भरलेला ठरेल. जोडीदाराशी संवाद वाढेल आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याची संधी मिळेल. मात्र गैरसमज किंवा संशयामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्पष्ट बोलणे आवश्यक आहे. लहान-सहान कारणांवरून वाद टाळा आणि समजूतदारपणा ठेवा. अविवाहित मेष राशीच्या लोकांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, जी पुढे चांगल्या नात्यात बदलू शकते. जुन्या प्रेमसंबंधांबाबत निर्णय घेताना घाई करू नका आणि मनस्थिती स्थिर ठेवा. विवाहित मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा जबाबदाऱ्या वाढवणारा ठरू शकतो. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आणि त्यांना वेळ देणे महत्त्वाचे ठरेल. घरातील कामे, आर्थिक नियोजन किंवा कुटुंबाशी संबंधित निर्णय एकत्र बसून घेतल्यास नात्यातील समज वाढेल. काही क्षणी मतभेद संभवतात, पण संवाद ठेवल्यास ते लवकर मिटतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभदायक ठरतील. एकमेकांवरील विश्वास मजबूत केल्यास वैवाहिक जीवनात स्थैर्य येईल. आरोग्य व अध्यात्म जीवन. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा थोडीशी काळजी घेण्याचा आहे. कामाचा ताण आणि मानसिक दडपण यामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, पचनाचे त्रास किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. वेळेवर आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष द्या. बाहेरील खाणे टाळणे आणि पाणी भरपूर पिणे फायदेशीर ठरेल. वाहन चालवताना किंवा प्रवास करताना सावधगिरी बाळगा. योग, ध्यान किंवा प्राणायाम यामुळे मानसिक शांती मिळेल. या आठवड्यात तुमची आध्यात्मिक ओढ वाढलेली दिसेल. देवपूजा, नामस्मरण, जप किंवा ध्यान
यामुळे मन स्थिर राहील. काही जुन्या प्रश्नांवर उत्तर मिळण्याची शक्यता आहे. अंतर्मनाचा आवाज ऐकून निर्णय घेतल्यास योग्य दिशा सापडेल. सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास मानसिक ताण कमी होईल. एखाद्या धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे मनाला समाधान मिळेल. शिक्षण. मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता आणि मेहनतीची परीक्षा घेणारा ठरेल. अभ्यासात मन लावण्यासाठी सुरुवातीला थोडा संघर्ष जाणवू शकतो, पण सातत्य ठेवल्यास हळूहळू आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि सरावाचा फायदा दिसून येईल. शिक्षक, मार्गदर्शक किंवा ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचा ठरेल, त्यामुळे तो दुर्लक्ष करू नका. मोबाईल, सोशल मीडिया यापासून थोडे अंतर ठेवून अभ्यासाचे नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. एकूण या आठवड्यात संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि स्पष्ट संवाद यावर विशेष भर द्या. राग आणि उतावळेपणा टाळल्यास अनेक अडचणी आपोआप दूर होतील. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर हा आठवडा तुम्हाला यशाच्या दिशेने नेणारा ठरेल. मेष राशीसाठी हा आठवडा संमिश्र पण सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. करिअर आणि शिक्षण क्षेत्रात मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता असून जबाबदाऱ्या वाढल्या तरी आत्मविश्वास टिकून राहील. आर्थिक बाबतीत उत्पन्न स्थिर राहील, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल. प्रेम व वैवाहिक जीवनात संवाद आणि संयम ठेवल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घ्यावी लागेल, पण नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचारसरणीमुळे आठवडा समाधानकारक व प्रगतिशील ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.